थांबा पुढे रस्ता चुकलाच आहे तुम्ही पुढे जायचं तुम्हाला जय शिवराय मित्रांनो मी संदेश बलेकर आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आता आपल्याला रामाच्या मंदिराकडे जायचं। कोकणातील शिवकालीन पांडवकालीन मंदिरे अशी अनेक आहेत, त्यापैकी आज दर्शन घेण्यासाठी जात आहोत महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेले जयगड खंडाळापासून 6 किलोमीटर अंतरावर तर कांबळे लागवण आणि चाफेरी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असणारे हे पांडवकालीन राम मंदिर। आता अजून आपल्याला समोर पुढे जायचं आहे, थेट जंगल मार्गे। कोकणामध्ये पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंडी पडली की चुलीवरचं गरम पाणी ते तापवून आपण आंघोळ करतो आणि आपल्या मुंबईला जर तापवून भेटत नाही थंड पाण्याने आंघोळ करून आपल्याला जावं लागतं। हे साईडला वर गाडी आले थांबा पुढे रस्ता चुकलाच आहे तुम्ही कुठे जायचं तुम्हाला कुठल्या लावगण सांडे लावगणला त्यासाठून तुम्हाला जाणार खांड्यातून जाणार खांड्यावरूनच जायला जंगल आहे आणि इथून रस्ता पण नाही तुम्हाला जायला। हे बामणवाडी आहे खाली सरळ जायचं हा खांड्यावरूनच जायचं राईट मारून ओढू काय पाठी नाही इकडे जंगल आहे खाली खूप उतारात त्यामुळे गाडी स्कूटी आहे आणि सरकते। दादा रस्ता विसरला होता आपण देव म्हणून काहीतरी रस्ता विसरला होता ते। गावांची नावे बघायला गेलं तर सांडे लावगण, वैद्य लावगण, कांबळे लावगण अशी 3 प्रकारची नावं आहेत। इथून होती ती जंगलाची सुरुवात। आपल्यासोबत मित्र आहे म्हणून काय वाटत नाही, पण मंदिराकडे जाताना घनदाट असे जंगल आहे। वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, खडतर तीव्र उतार पावायचे या साईडला मिळतो। तर मित्रांनो घनदाट जंगल असल्यामुळे वाघ बिबट्या यांची तर भीती आहेच आणि मजा मस्ती करत मी जंगल कधी पार केलं हे कळलंच नाही, कारण गावच्या शेजारी जंगल असल्याने गावात सुद्धा हे वाघ बिबट्या येत असतात। हे गाव जवळ आहे आणि येण्यास फारसा वेळ लागत नाही। सो उताराच्या नंतर सरळ हा रस्ता उतार आहे, उताराच्या नंतर सरळ आपल्याला खाली जायचं आहे। शांत वातावरण, नारळाच्या, आंब्याच्या आणि सुपाऱ्याच्या बागा इथे पाहावयास मिळतात। जय श्रीराम। छोटा कुत्रा कुठला तर रामाच्या मंदिरामध्ये आम्ही आलोय जस्ट। आज तो शेंडा 22 तारखेला फडकवला होता। या साईडला घर आहे, बामणाच्या बागेत आहे। राम प्रतिष्ठापन सोहळा जो 22 तारखेला 22 जानेवारीला पार पाडण्यात आला। हेच ते पांडवकालीन मंदिर
आता जरा अपडेट करण्यात आलं आहे 2001 मध्ये. जय श्रीराम. मंदिराच्या समोरच पटांगण, छोटा कुत्रा क्यूटसा. छोटासा कुत्रा इथे वर इकडे बसलेत आणि या साईडला पत्रा तुटलाय. बाजूला नारळाची झाडे असल्यामुळे नारळ पडून पत्रा फुटला इथे. जय श्रीराम. शेंडे लावण्यात आले इकडे. रामाचं मंदिर. जय श्रीराम. आज शनिवार आहे आणि रामाच्या मंदिरात आलो आपण. प्रसिद्ध आहे रामाचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा बंद आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मंदिराचा गाभारा उघडा असतो. तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता. आजूबाजूला घनदाट असे जंगल, शांत वातावरण. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि ऐकू येतात. छोटंसं मंदिर आहे इथे. तर समोरच इकडे आंब्यांच्या बागा, नारळ, पोफळी, सुपाऱ्यांच्या बागा आपल्या बाळात मिळतात. इकडे खाजण आहे. कासारी, पन्हाळी, चाफेरी. तर त्यांना हे खाजण जवळ पडतो. अप्रतिम असा नजारा स्वर्गात पाहायला मिळतो. मंदिराचं दर्शन झालंय. आता आम्ही रिटर्न चाललोय. खूप ट्रॅकिंग करायची आता. रस्त्याला चढ आहे. थंड पाणी पिऊन झालंय बामण्यांच्या बागेतील विहिरीतील थंड पाणी आता पिऊन झालंय. आता आपल्याला जायचंय घरी. हा बोलला कुंभारीला घरात बोलला मला उलटा काहीच नाही घातला. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज की. तर बोलण्यामध्ये आपण रस्ता कधी चढलो समजलंच नाही. गावाचा बोर्ड पडला होता. आपल्या पोराने उभा केले नाही. ते काहीतरी एक बांबू वगैरे याला टेकवा त्याला. वाडी. आपण आता ब्राह्मणवाडीत आलोय. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारची प्राचीन कालीन मंदिरे आणि किल्ले पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.